सकाळी सकाळीच कर्नल इस्माईल झोपेतनं जागे झाले तेव्हा घाबरलेला ऑर्डरली बेडरूमच्या बाहेर उभा होता. संपूर्ण मुस्ताक कॅम्प खळबळून गेला होता, पण कर्नल इस्माईलना त्याचा थांगपत्तासुद्धा नव्हता. ते तसेच घाईघाईत बाहेर आले. मेजावरच्या घड्याळात त्यावेळी 5:45 वाजलेले होते. ऑर्डरलीच्या तोंडातून निघणारे शब्द त्यांच्या कानात शिरत होते, पण विश्वास बसत नव्हता. पण विश्वास ठेवणं भाग होतं, कारण त्यांना नेण्यासाठी त्यांची ॲम्बेसिडर बाहेर तयार होती. उठल्यापासून केवळ 3 मिनिटात ते कारमध्ये येऊन बसले, त्यावेळी त्यांचं हृदय धडधडत होतं. आपण ऐकलं ते घडलं असेल तर आपण अधिकाऱ्यांना काय जबाब द्यावा हेच मुळी त्यांच्या डोक्यात शिरत नव्हतं. वरिष्ठांना जाब द्यायच्या कल्पनेने ती जास्त घाबरले होते. संपूर्ण इन्स्पेक्शन बंगला हत्यारबंद शिपायांनी घेरला होता. कर्नल साहेबांची कार बंगल्याच्या दारात येऊन उभी राहिली. मागून आलेली जीप गचकन ब्रेक दाबून उभी राहताच मेजर सारंगने बाहेर उडी मारली. बंगल्यापासून काही अंतरावर फुलांच्या ताटव्याखाली 4 प्रेतं झाकून ठेवलेली होती. सारंग, तुम्हाला हे समजलं केव्हा? 4ही प्रेतांचे चेहरे पाहून झाल्यावर कर्नल साहेबांनी विचारलं. 4:30 वाजता समजलं सर. 4 वाजता पहारा बदलण्यासाठी गेलेले 2 सेंट्री परत आले तेव्हा. सर, फोनसुद्धा तोडलेला आहे. तिघांचा काय पत्ता? संपूर्ण बंगल्याची पाहणी करून बऱ्याच वेळानं कर्नल साहेबांनी विचारलं. 2 हेलिकॉप्टर निघाली आहेत सर. कॅम्पच्या हद्दीत तर त्यांचा पत्ता नाही आहे. सर, बेडरूममध्ये बरी धडपड झालेली दिसते. मेजर सारंग बोलत होते, पण कर्नल साहेबांचं त्यांच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. ते स्वतःच विचार करत होते. आपली या ठिकाणून ताबडतोब उचलबांगडी होईल, कदाचित आपल्याला सक्तीनं पेन्शनवर जावं लागेल, या विचारांचं वादळ त्यांच्या डोक्यात थैमान घालत होतं. दिवसभर वेड्यासारखे ते सभोवताली शोधाशोध करायला गेलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत होते. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तरी आशादायक अशी बातमी त्यांना मिळाली नव्हती आणि यापुढे ती मिळेल यावर त्यांचा विश्वास नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता थोडीशी आशा निर्माण करेल अशी बातमी त्यांना मिळाली. एक डायरी सापडली होती बर्फामध्ये आणि कॅप्टन दीप असं त्या डायरीच्या पहिल्या पानावर नाव लिहिलेलं होतं. कर्नल इस्माईलनं मिनिटसुद्धा गमावलं नाही. 2 हेलिकॉप्टर पूर्वीच त्यांनी सज्ज करून ठेवलेली होती, कारण कोणत्याही क्षणी कुठेही धावावं लागेल हे त्यांनी गृहीत धरलेलंच होतं. अर्ध्या तासात ते हवेत तरंगत असलेल्या हेलिकॉप्टरमधनं खाली उतरले. दोऱ्यांना लटकत असलेल्या खुर्चीतून जेव्हा ते खाली उतरले तेव्हा एक लेकमन त्यांच्या स्वागतासाठी उभा होता. सारंग, याच भागात शोधाशोध करा. आणखीन 15-20 माणसांना पाठवून देतो मी. कर्नल साहेब थोड्याशा आशेनं बोलत होते. तिघेही याच मार्गानं गेले असतील किंवा याच मार्गानं त्यांना पळवून नेण्यात आलेला असावं हा विचार ते करत होते. आपण असाच प्रयत्न केला तर काही ना काही हाती सापडेल. निदान वरिष्ठ अधिकाऱ्यांना समाधानकारक रिपोर्ट तरी देता येईल हा विचार त्यांच्या मनात आशा निर्माण करत होता. सर, दर तासाला मी रिपोर्ट देत राहीन. मेजर सारंग थंडपणे बोलले. शोध घेणाऱ्या पथकाबरोबर आपल्याला जावं लागणार हे कर्नल साहेबांच्या बोलण्यावरनं त्यांनी ओळखलेलं होतं. कर्नल साहेब हेलिकॉप्टरमध्ये चढताच सारंग त्या तुकडीबरोबर अंदाज घेत घेत पुढे पुढे निघाले. हेलिकॉप्टरमधनं माणसं पाठवताना कर्नल इस्माईलनं शक्तिमान अशा 2 दुर्बिणी पाठवल्या होत्या. दुर्बिणीला जोडलेल्या दूरपल्ल्याच्या 2 रायफलीसुद्धा पाठवण्यात आल्या होत्या. मेजर सारंग तासातासाला रिपोर्ट देत होते. संध्याकाळी 4:30च्या सुमाराला त्यांना एक रुमाल सापडला. तो रुमाल कोणाचा आहे हे समजायला मार्ग नव्हता. जर तो त्या तिघांपैकी कोणाचा असेल किंवा त्या तिघांना पळवून नेणाऱ्यांपैकी कोणाचा असेल तर आपण योग्य मार्गानं पुढं चाललो आहे हा विचार सारंग करत होते. रात्रभर त्यांनी त्याच ठिकाणी मुक्काम केला. दिवस उजाडता त्यांनी जेव्हा पुढे जाण्यासाठी कूच केलं त्याचवेळी कॅम्पकडनं आलेलं एक हेलिकॉप्टर भरभरत खाली उतरलं. तरंगत्या खुर्चीतनं 2 शिपायांना खाली सोडण्यात आलं. तेव्हा त्यांच्याबरोबर बर्फात वावरू शकतील अशी 2 कुत्री होती. ब्रिगेड कमांडकडनं ही 2ही कुत्री कर्नल साहेबांनी रातोरात मागवली होती. 2 कुत्री येणारच हे कर्नल साहेबांना माहिती होतं, पण कुत्री किती यशस्वी होतील हा त्यांच्या पुढचा प्रश्न होता. सापडलेला रुमाल त्यांनी 2 कुत्र्यांना हुंगायला दिला. 2 कुत्र्यांना योग्य दिशेला सोडण्यात आलं.
2 शिपायांनी त्यांच्या गळ्यातल्या साखळ्या पकडल्या होत्या आणि सगळेजण त्यांच्या मागून चाललेले होते. दोन्ही कुत्री एका अत्यंत अवघड अशा दरीसारख्या भागाजवळ थांबली. दिवसभर विश्रांती न घेता त्यांनी प्रवास केला होता. भारताची हद्द तिथे संपली होती. दरीच्या पलीकडे भारतीय सुरक्षा दलाचा एक छोटासा कॅम्प होता. मेजर सारंग त्या कॅम्पमध्ये शिरले. त्यांनाही विश्रांतीची गरज होती. दिवसभराच्या धावपळीने आणि उन्हाच्या चटक्याने ते कासावीस झाले होते. तीच अवस्था इतर शिपायांची सुद्धा झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ते कॅम्पच्या पश्चिमेला पुन्हा आले. काल संध्याकाळी कुत्र्यांना त्याच ठिकाणी थांबवण्यात आलं होतं. सापडलेल्या रुमालाचा वास पुन्हा एकदा त्यांना देण्यात आला. पुन्हा कुत्र्यांनी आपल्या मार्गानं चालायला सुरुवात केली. आता मात्र अतिशय वेडावाकडा मार्ग ते दाखवत होते, कारण हिमाच्छादित अशी शिखर जळीस्थळी पसरलेली होती आणि त्यामुळे वळसे घेत घेत त्यांना पुढे जायला लागत होतं. धुकं तर इतकं होतं की 50 यार्डावरचं सुद्धा स्पष्ट दिसत नव्हतं. अत्यंत अवघड अशा जागी ते येऊन पोचले. पायऱ्यावरनं पाणी वाहत जावं तसे असंख्य धबधबे असलेल्या जागी कुत्र्यांनी नदीच्या किनाऱ्याला स्वतःभोवती गिरका घ्यायला सुरुवात केली. धड ते पाण्यात जात नव्हते किंवा आजूबाजूला कुठे जात नव्हते. रुमाल सापडला ती व्यक्ती जणू काही हवेत गायब झाली होती. मार्ग खुंटला होता. जवळजवळ 3 तास मार्ग शोधण्याचा प्रयत्न कुत्र्याबरोबर मेजर सारंग देखील करीत होते, पण त्यांच्या पदरी निराशाच येत होती. कॅप्टन दीप आणि लेफ्टनंट शेख शुद्धीवर आले तेव्हा मारियाना अद्याप डोळे उघडलेले नव्हते. तिरडीवरून प्रेत न्यावं तसं तिला नेण्यात आलं होतं. दीप आणि शेख या दोघांनाही तिरडीवरूनच नेण्यात आलं होतं. दोघेही शुद्धीवर येता जेव्हा तिरड्या खाली ठेवण्यात आल्या तेव्हा कॅप्टन दीपचं डोकं जड झालं होतं. डोक्याबरोबर डोळेसुद्धा दुखत होते. त्याही परिस्थितीत जमिनीला पाय लागताच तो हसला. कॅप्टन, हसलास का? बुटका पण जाळजूड अशा चीनी अधिकाऱ्यांनी विचारलं. काही नाही, जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहून हसलो. पुन्हा काही ते चीनी अधिकाऱ्यांनी काही विचारलं नाही. दोघांनाही चालवत त्यांनी पुढे न्यायला सुरुवात केली. शिडीसारख्या त्या तिरड्या दोघांच्याही खांद्याला अडकवण्यात आल्या होत्या. नुकतेच शुद्धीवर आलेले दोघेही तिरडीचं ओझं घेऊन चालतच राहिले. कॅप्टन दीप आणि लेफ्टनंट शेख थंडीतही घामाघूम झालेल्या अवस्थेत नदीच्या काठावर आले. त्या ठिकाणी नदी अतिशय रुंद होती आणि धबधबे जवळजवळ असल्यामुळे वेगसुद्धा तितकाच भयानक होता. नदी पार करून जाणं अशक्य कोटीतली गोष्ट होती. त्या ठिकाणी पहारासुद्धा फारसा नव्हता. मधूनच एखादं फिरतं पथक त्या ठिकाणी येई आणि जाई, इतकाच काय तो पहारा. पलीकडच्या बाजूला 7-8 चीनी शिपाई घोटाळत होते. याच ठिकाणाहून आपल्याला पलीकडे नेण्यात येईल हा विचार कॅप्टन दीप करत होता, पण ते कसं हे काही त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं. त्याचवेळी बर्फावर ठेवलेल्या तिरडीवरची मारिया शुद्धीवर आली. भांबावलेल्या नजरेनं ती सभोवताली बघत होती. कॅप्टन दीपचे आणि लेफ्टनंट शेखचे हातपाय बांधलेले नाहीत हे बघून तिच्या मनावरचं दडपण हळूहळू कमी होत गेलं. ती शांतपणे उठून उभी राहिली. सहज तिची नजर कॅप्टन दीपच्या पायाकडे गेली. मनातली भीती बाजूला झाली आणि समाधानाच्या रेषा तिथे उमटल्या, कारण कठीण प्रसंगी त्या बुटांनी दीपला कित्येकदा जीवदान मिळालेलं होतं. कॅप्टन दीपची नजर मात्र त्यावेळी पलीकडच्या बाजूला खिळून राहिली. तो बारकाईनं पलीकडच्या हालचाली पाहत होता. जमिनीत पुरलेला लांबलचक बांबू 6 जण वाकवण्याचा प्रयत्न करत होते. बांबूच्या टोकाला बांधलेली दोरी ते खाली खाली ओढत होते. वाकलेल्या बांबूचं टोक जेव्हा त्यांच्या डोक्यापाशी आलं तेव्हा दोरी सोडून एक जण बाजूला झाला आणि त्यांनी दुसऱ्या एका दोरीचं टोक बांबूच्या टोकाला अडकवलं. भला मोठा दगड किंवा लोखंडी गोळा त्या दोरीच्या टोकाला बांधलेला होता. या हालचालींचा अर्थ अद्यापही दीपच्या डोक्यात शिरला नव्हता. गोळा बांबूच्या टोकाला अडकवलेल्या शिपायानं झटक्यात हात वर केला. एकाच वेळी सगळ्यांनी ओढलेली दोरी सोडून दिली. धक्क होऊन कॅप्टन दीप आकाशात उडालेल्या गोळ्याकडे बघत राहिला. पुढे काय घडणार आहे याचं सगळं चित्र त्याच्या डोळ्यापुढे उभं राहिलं. गोळा ज्या ठिकाणी ते उभे होते त्या ठिकाणी येऊन पडला. दोन्ही बाजूकडून शिपायांच्या जलद हालचाली सुरू झाल्या.
2 बाजूच्या 2 सुळक्यांना लोखंडी पहारी ठोकून दोन्ही बाजूकडून दोरी ताणून बांधण्यात आली. कॅप्टन, दोरीवरनं पहिल्यांदा तू जाणार आहेस. पाण्यात पडलास तर जिवंत राहणार नाहीस, लक्षात ठेव. चिनी अधिकाऱ्यानं आपल्या शांत आवाजात सूचना दिली आणि आपण खाली पडलो तर जिवंत राहणार नाही हे दीपलाही पटलेलं होतं. तो अतिशय थकलेला होता, पण दोरीवरनं जाणं भाग होतं. अशा मोक्याच्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्याने दुर्लक्ष केलं ही जाणीव झाली आणि तो चिडला. उडी घेऊन त्यांनी दोरी पकडली. एका बाजूनं ती सुटली किंवा तुटली तरी दुसऱ्या बाजूनं ती निश्चित घट्ट राहणार होती. शेखला विशेष चिंता वाटत नव्हती, पण मारियाचं काळीज मात्र खालीवर होत होतं. हात सुटले तर काय होईल याची जाणीव तिला होती. कॅप्टन दीप मात्र दोन्ही हातांनी दोरीवर झोके घेत अगदी मजेत पलीकडच्या बाजूला चाललेला होता. नदीच्या पलीकडे त्यांनी दोरीवरनं खाली उडी घेतली, तीच मुळी 20-22 फुटांवरनं. कॅप्टन दीप नंतर 4 चिनी शिपाई पलीकडच्या बाजूला गेले, कारण या तिघांच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करायला ते तयार नव्हते. त्यांचे हातपाय बांधायची गरज चिनी अधिकाऱ्याला भासली नव्हती. पण अंधारात तिरडीवरून प्रवास करत असताना कॅप्टन दीपनं खाली टाकलेल्या डायरीचा आणि नंतर टाकलेल्या रुमालाचा थांगपत्ताही चिनी शिपायांना लागलेला नव्हता. लेफ्टनंट शेख नंतर एकूण 6 चिनी शिपाई पलीकडच्या बाजूला उतरले. नंतर मारिया लोबोवर पाळी आली. अगदी सहजरित्या गंमत करत आलेला कॅप्टन दीप तिन्ही दोरी पकडताच गडबडला. पण दुसऱ्या क्षणी त्यांनी स्वतःला सावरलं. या अवस्थेत आपल्या हातून काही घडू नये असं त्याला वाटत होतं, कारण माथे फिरूसारख्या हालचाली करायची ही वेळ नव्हती. पुन्हा त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. शेवटच्या शिपायाला दोरी पकडून पाण्यातून हेलपटत पलीकडे यायला लागलं होतं. येताना त्यांनी तिन्ही तिरड्या पाण्यात फेकून दिल्या होत्या. दगडावर आदळल्यामुळे त्याला झालेल्या जखमातनं रक्त वाहत होतं. गुडघे दुखायला लागल्यामुळे त्याला धड चालताही येत नव्हतं. नदीपासून साधारण 3 मैलांवर येऊन ते थांबले. त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार ठेवण्यात आला होता. भली मोठी हेलिकॉप्टर्स त्यांचीच वाट पाहत होती. साधारण तासाभरात त्यांना एका दरीसारख्या भागात उतरवण्यात आलं. रात्रीचे 10 वाजलेले असले तरी अस्पष्टपणे का होईना दिसत होतं. त्या ठिकाणी सिमेंटची छोटी छोटी घरं बांधलेली होती. शिपायांसाठी लांबच लांब बराकीसुद्धा उभारण्यात आलेल्या होत्या. जमादार कदम आणि हवालदार पुरी जेव्हा कर्नल इस्माईल समोर उभे राहिले तेव्हा ते उभे पेटलेले होते. कदमच्या डोळ्यातनं तर अंगार बाहेर पडत होता, कारण कॅम्पमध्ये आल्यापासनं त्यांना चांगली वागणूक मिळालेली नव्हती. मागून येणाऱ्या मेजर शेलारांची वाट बघायला त्यांची तयारी नव्हती. आपण जर वेळ गमावला तर आपल्या तिन्ही अधिकाऱ्यांना धोका होईल, कदाचित ते आपल्याला कधीच दिसणार नाहीत या भीतीनं दोघांना पछाडलं होतं. तुम्ही आता काय करणार आहात? दोघांकडे अभ्यासू नजरेनं बघत कर्नल साहेबांनी विचारलं. सर, आम्ही काहीही करू, आम्हाला माहितीची गरज आहे. मेजर सारंगांनी आम्हाला चांगली वागणूक दिलेली नाही आहे. मनातला राग आवरत जमादार कदम कसाबसा बोलला. तुम्हाला माहिती हवी आहे म्हणजे नेमकं काय हवं आहे? ती 2 कुत्री रुमालाचा वास घेत नेमकी कुठल्या ठिकाणी गेली ती जागा आम्हाला समजायला हवी सर. तिघांपर्यंत आम्हाला पोचवण्याची व्यवस्था केली तर पुढचं आम्ही बघून घेऊ. कर्नल इस्माईल एकदम काही बोलले नाहीत. बारकाईनं ते दोघांचं निरीक्षण करत होते. ती जागा यांना दाखवून काही फायदा होईल यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. तुम्ही नेमकं काय करणार आहात? त्या ठिकाणी जे सुचेल ते. पण तुमची ताकद काय? तुमच्या पलीकडच्या बाजूला तुम्हाला जाता येणार नाही. का? कारण त्या ठिकाणी नदीचं पात्र रुंद आहे. प्रवाहाला अतिशय वेग आहे. साधारण 7 मैल नदी त्याच अवस्थेत अत्यंत वेगात वाहत असते. मेजर सारंगांना तुम्ही पण पलीकडच्या बाजूला जाणार आहोत असं सांगत होतात. सर, पलीकडच्या बाजूला जाईन असं कसं सांगता येईल? कदाचित दुसरा मार्ग सापडेल. पण सर, ताबडतोब हालचाल केली नाही तर काहीतरी वाईट घडेल अशी भीती वाटते आहे. उद्या दुपारपर्यंत मेजर शेलार येतील आणि आमच्याबद्दल ते आपल्याला बरीच माहितीही देतील. जमादार कदमचा आवाज एकदम खाली आला. का कोण जाणे, पण कर्नलविषयी त्याच्या मनात काही आशा निर्माण झाल्या. कर्नल साहेब आपल्याला निश्चित मदत करतील ही भावना त्याच्या मनात निर्माण झाली. जमादार, अर्ध्या तासात तुला इथून नेण्यात येईल. इथून तुला आणखीन काय काय हवं आहे?
कर्नल साहेबांनी शांतपणे विचारलं आणि जमादार कदमनं भराभरा यादी सांगायला सुरुवात केली. कर्नल साहेबांच्या बंगल्यातनं दोघेही बाहेर पडले आणि 2 तासात त्यांना स्वतः मेजर सारंग नदीच्या काठावर घेऊन आले. त्यावेळी संध्याकाळ होत आली होती. उद्या सकाळी त्यांनी आपल्या हालचालींना सुरुवात करावी असं मेजर सारंगचं मत होतं, पण दोघेही ते ऐकायला तयार नव्हते. जमादार कदम तर हट्टाला पेटला होता, कोणाचंही ऐकायची त्याची तयारी नव्हती. जमादार, या ठिकाणी दोन्ही कुत्री घोटाळत राहिली होती. पुढे काय करणार? सर, आता आपण जाऊ शकता. आम्ही आमच्या कामाला अंधार पडला की सुरुवात करू. जमादार कदमनं नम्रतेनं सांगितलं. त्यावेळी हवालदार पुरी दुर्बिणीतून दूरवर बघत होता. नदीच्या पलीकडे काही हालचाली टिपता येत आहेत का काय हे त्याला बघायचं होतं. मेजर सारंग दोघांनाही निरोप देऊन निघाले. त्यावेळी त्यांनी या दोघांचीही आशाच सोडून दिली होती. कॅप्टन दीप आणि लेफ्टनंट शेख यांच्यासारख्यांची जिथे डाळ शिजली नाही तिथे या दोघांचं काय चालणार आहे हा विचार त्यांच्या मनात सारखा घोळत होता. हेलिकॉप्टर भरभरत निघून गेलं. त्यावेळी प्रवासानं दोघेही थकलेले होते. त्यांना विश्रांतीची गरज होती, पण ते विश्रांती घेऊ शकत नव्हते. तासाभरात अंधार पडेल याची जाणीव त्यांना होती आणि अंधार पडताच त्यांना आपल्या कामगिरीला सुरुवात करायची होती. तशी त्यांच्याजवळ सामग्री काही कमी नव्हती. पाठीवरच्या थैलीत हँड ग्रेनेड होते, शक्तिमान असे बॉम्ब होते, स्टेनगनच्या भरपूर गोळ्या होत्या. हत्यारबंद शिपाई आडवे आले तरी लढाईची त्यांची जिद्द होती. तासाभरात त्यांनी हालचालींना सुरुवात केली तेव्हा एक गस्त घालणारं पथक त्यांच्याकडे बघत होतं. पण मेजर सारंगनी त्यांना अस्पष्टपणे सूचना दिल्या होत्या. आपल्या हद्दीत आपल्याला कोणी अडथळा करणार नाही याची या दोघांना पूर्ण खात्री होती. पुरी, आपण चूक तर नाही ना केली? जमादार कदमनं हलक्या आवाजात विचारलं, पण हवालदार पुरीच्या लक्षात काहीही आलं नाही. कदम कोणत्या दिशेनं कोणत्या पद्धतीनं दीपचा शोध घेणार आहे हे सुद्धा त्याच्या डोक्यात शिरलं नाही. तू काय करणार आहेस? पुरीने हलक्या आवाजात विचारलं. अरे तेच तर माझ्या डोक्यात शिरत नाही आहे ना. त्यांना पलीकडच्या बाजूला नेण्यात आलं कसं हे जर कळलं ना तर बरं ना. अरे कुत्रं पाण्याजवळ जायला तयार नव्हतं. मला वाटतं कदाचित त्यांना दुसऱ्या मार्गानं नेण्यात आलेलं असेल. ओके, पण दुसऱ्या म्हणजे कोणत्या? जमादार कदमनं उत्तर दिलं नाही. त्यावेळी त्याची नजर एका छोट्याशा शिखराकडे रोखली होती, कारण कुत्रं त्या शिखराच्या पायथ्याशी घोटाळत होतं असं सारंगनी सांगितलेलं होतं. जमादार कदमनं शिखराभोवती प्रदक्षिणा घालून वर चढायला सुरुवात केली. शिखराच्या उतरणीवर बर्फात ठोकलेली जाडजूड पहार बघून तो गोंधळला. अरे पुरी, दुर्बीण आण. घाईघाईत त्यांनी ओरडून सांगितलं. त्यावेळी अंधाराला म्हणावी तशी सुरुवात झाली नव्हती. अरे दुर्बीण कशाला? पायथ्याकडून पुरीने ओरडून विचारलं. पलीकडच्या एखाद्या शिखरावर दोरी बांधण्यासाठी काही ठोकलंय का बघ जरा. जमादार कदमनं सूचना दिली. आपला तर्क खरा ठरतोय का काय हेच त्याला बघायचं होतं. पुरीने डोळ्यांना दुर्बीण लावली तेव्हा जमादार कदम पुरीकडे रोखून बघत होता. पुरीची नजर सभोवताली हळुवारपणे फिरत 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 नदीच्या पलीकडच्या एका सुळक्यावर स्थिर झाली. ज्या सुळक्याच्या पायथ्याशी तो उभा होता त्या सुळक्याला ठोकलेली पहार स्पष्टपणे त्याला दिसत होती. तशीच पहार तो समोरच्या सुळक्याकडे शोधत होता. जमादार कदमनं आपल्याला सूचना दिली हे त्याच्या लक्षात आलं होतं. नदीच्या पलीकडे असलेला एक सुळका त्याला दुर्बिणीतून 10 फुटावर दिसत होता आणि त्या सुळक्याला ठोकलेल्या 2 पहारीसुद्धा त्याला स्पष्टपणे पाहता येत होत्या. कदम, कदम, अशा 2 पहारी आहेत. खुश होऊन हवालदार पुरीनं सांगितलं. कदम घाईघाईत खाली आला. आता तो खुश होता. आपल्याला निदान मार्ग तरी सापडला, हालचाल करायला दिशा तर सापडली हे समाधान त्याच्या मनात उफाळत होतं. पुरी, आता आपल्याला पलीकडे जायचं आहे. गंभीरपणे कदम बोलला, पण बोलण्यापेक्षा त्याचा चेहरा जास्त गंभीर झालेला होता. आणि या जीवघेण्या प्रवाही पाण्यातून पलीकडे जाणं वाटतं तितकं सोपं नाही असा विचार त्याच्या मनात येत होता. हेलिकॉप्टरचा उपयोग करून आपण पलीकडे गेलो तर तो गाजावाजा होईल ही भीती त्याला वाटत होती. पुरीचं सुद्धा डोकं चालत नव्हतं. पुरी, आपण पोहत जाऊ शकू का? नक्कीच जाऊ शकू. फक्त आपली प्रेतं कुठल्या बाजूच्या काठाला लागतील तो विचार करायला हवा. दाढीवर आवळलेल्या जाळीवर हात फिरवत पुरी म्हणाला. अरे दुसरा मार्गच नाही आहे. आपण असं करूया. बोलता बोलता हवालदार पुरी थांबला.
आपल्या मजबूत पंज्यात त्यांनी कदमचा डावा हात पकडला आणि प्रवाहाच्या उलट दिशेकडे तोंड फिरवून तो चालायला लागला. अरे काय करतोय तू? गोंधळून कदमनं विचारलं. या बाजूला आपल्याला 4.5 मैल चालावं लागेल. तिथून नदी आपल्याला पोहत पोहत ओलांडता येईल. चालता चालता जमादार कदमला फरफटत नेत हवालदार पुरी बडबडत होता. अरे पण पुरी, असा फण मध्ये आणलास ना तर इथे सकाळ होईल. आता निदान सकाळपर्यंत आपण पलीकडे तरी पोचू. कदमला तो ओढीत नेत राहिला. त्याच्या अमानुष ताकदीच्या पुढे कदमचं काहीही चाललं नाही. त्याच्या खात्यात तो मेजर शेलारांच्या जोडीला होता. काही न बोलता जमादार कदमनं हवालदार पुरीबरोबर चालायला सुरुवात केली. हळूहळू त्याचं डोकं शांत झालं. पुरीच्या शब्दातली सत्यता मात्र आता त्याला पटलेली होती. बर्फाच्छादित अशा त्या जागेत किमान 60 ते 70 कैदी गुलामासारखे राबवण्यात येत होते. कॅप्टन दीप, लेफ्टनंट शेख आणि मारिया लोबो 10 हत्यारबंद शिपायांच्या कोंडाळ्यात आणि उंच जागेवर उभे होते. त्यांची नजर समोरच्या कैद्यांकडे रोखलेली होती. चापकाचे फटकारे खात ती माणसं राबत होती. त्यातले अर्धे अधिक भारतीय असावेत हाच विचार कॅप्टन दीप करत होता. त्याचं मन पेटत होतं, अंतःकरण भडकत होतं. समोरचं दृश्य बघताना तो उभा पेटून निघालेला होता. पण त्या क्षणी तरी काहीही करणं त्याच्या हातात नव्हतं. कोणतीही हालचाल तो करू शकत नव्हता. 200हून अधिक हत्यारबंद शिपाई सभोवताली दूरवर पसरलेले तो पाहत होता. रात्रभर त्यांना कडक पहाऱ्यात कोंडण्यात आलं होतं. पण ते इतके थकले होते की त्याही परिस्थितीत त्यांना गाढ झोप लागली होती. आपल्याला जगायचं असेल तर भरपूर विश्रांती घ्यायला हवी हे त्यांना पटत होतं. आता तो अगदी ताजातवाना झाला होता. शेख आणि मारियासुद्धा कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायच्या तयारीत होते. तिथून त्यांना कडक पहाऱ्यातून एका बराकीत नेण्यात आलं. बर्फासारखा रंग त्या बराकींना देण्यात आला होता. खाली बराकी आहेत, एखादा कॅम्प आहे हे विमानातून कळणं कठीण होतं. त्या बराकीत ऑफिस असावं. तिघांनाही भल्या मोठ्या हॉलमध्ये नेण्यात आलं. त्या हॉलमध्ये कुणीही नव्हतं. संपूर्ण हॉल रिकामा होता. जेव्हा तिघांनाही त्या हॉलमध्ये आणण्यात आलं तेव्हा हत्यारबंद शिपाई सभोवताली पांगले गेले. त्यावेळी शेखची अवस्था कॅप्टन दीपपेक्षाही वाईट झाली होती. त्याचे हात वळवळत होते. त्याच्या मनस्थितीची कल्पना येत होती. आपल्या इशाऱ्याची तो वाट बघतोय हे दीप ओळखून होता. पण जोपर्यंत आपण शांत आहोत, आपला चेहरा पूर्वी इतका शांत आहे, तोपर्यंत शेख काहीही हालचाल करणार नाही हेही तो जाणून होता. शेखला आत्ता कुठलंही प्रोत्साहन द्यायची त्याची तयारी नव्हती. बरोबर आलेल्या अधिकाऱ्यानं फक्त कॅप्टन दीपला तेवढा इशारा केला. वरचं एक छोटं दार उघडून त्याला त्या दारानं आत नेण्यात आलं. 2 स्टेनगनधारी शिपाई त्यांच्या मागून होते. अभेद्य अशा जागी आपण प्रवेश करतोय हे दीपनं ओळखलं. त्या ठिकाणी पुरेसा उजेडसुद्धा नव्हता. एका लोखंडी दाराजवळ ते येऊन थांबले. या क्षणी आपण हालचाल केली नाही तर आयुष्यात आपण कधीच काहीच करू शकणार नाही याची खात्री दीपला झाली आणि नकळत त्याची नजर मागच्या बाजूला क्षणासाठी भिरभिरली. मागे असलेले दोन्ही हत्यारबंद शिपाई 15-20 फुटांवर होते. आपण काहीही हालचाल केली तर पाहता पाहता आपल्या शरीराची चाळण होईल. नंतर पुन्हा एकदा संधी बघावी हा विचार त्याच्या मनात आला. कॅप्टन दीप, तुझ्या मनातले विचार आम्ही ओळखलेत. तुझा संपूर्ण अभ्यास या ठिकाणी झालेला आहे. काही गडबड करायचा प्रयत्न केलास तुला जगायची संधी मिळणार नाही. शेजारी उभे असलेल्या अधिकाऱ्यानं त्याला शांतपणे बजावलं. कॅप्टन दीप दचकल्यासारखा झाला. आपल्या मनातले विचार या माणसानं अचूक हेरले कसे हे कोडं त्याला उलगडलं नाही. तुझ्या सूचनांचा मी विचार करेन. काहीतरी बोलावं म्हणून कॅप्टन दीप बोलून गेला. अधिकाऱ्यानं दारावरचं पांढरं बटण दाबलं हे त्यांनी पाहिलं. आतल्या बाजूला झालेला अस्पष्टसा आवाज दीपने टिपला. दाराजवळ काहीतरी सरकल्यासारखं वाटलं. दाराचा जाळीचा झरोका उघडला गेला. कुणाचे तरी 2 डोळे दिसले. अत्यंत कडक आणि मजबूत पहारा आहे याची जाणीव दीपला झाली. दार उघडलं गेलं. 2 लोखंडी दारं पार करून कॅप्टन दीपला एका खोलीत नेण्यात आलं. भव्य अशा मेजाजवळ खुर्चीत अगदी किरकोळ देहाची व्यक्ती बसली होती. त्या व्यक्तीची नजर मात्र भलती तेजस्वी होती. चेहऱ्यावर हुकूम गाजवण्याची आकांक्षा होती. करारी भाव होता. त्या व्यक्तीचं वय साधारण 55 ते 60 या दरम्यान असावं. कॅप्टन दीपला त्या अधिकाऱ्यासमोर उभं करण्यात आलं. त्या ठिकाणी कॅप्टन दीप व्यतिरिक्त फक्त 2 होते. त्यांच्याजवळ कुठलंही हत्यार नव्हतं.
याचाच अर्थ आपण काहीही हालचाल करू शकणार नाही हे कॅप्टन दीपनं ओळखलं, कारण बेसावध राहणे इतके हे अधिकारी मूर्ख नाहीत हे मनाने त्याला पटवलं होतं. बैस, भेदक आवाजात खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यानं हुकूम सोडला. समोर बसलेली व्यक्ती शरीराप्रमाणे किरकोळ नाही आहे हे आवाजावरनं कॅप्टन दीपच्या लक्षात आलं. आभारी आहे. कॅप्टन, महापराक्रमी असं वर्णन आमच्या दप्तरात तुझ्याविषयी नोंदलेलं आहे. तुझा महापराक्रम पाहण्यासाठी तर तुला या ठिकाणी आम्ही आणलं आहे. किरकोळ देहाच्या त्या अधिकाऱ्यानं गंभीरपणे बोलायला सुरुवात केली. अस्पष्टसं का होईना, पण त्याच्या बोलण्याचा चेष्टेचा सूर होता असं दीपला जाणवलं. त्याबद्दल मी तुमचा आणखीन थोडा आभारी आहे. जर का तुला इथून सुटायची संधी मिळाली तर तू परमेश्वराचे आभार मान. तू हुशार आहेस तितका शहाणा आहेस. मृत्यू ही काय चीज आहे याची तुला कल्पना आहे. शांतपणे येणारा मृत्यू आणि वेदनांनी विवळत येणारा मृत्यू यातला फरक तू जाणू शकतोस. कॅप्टन दीपनं होकारार्थी मान हलवली आणि त्यावेळी त्याची नजर समोरच्या अधिकाऱ्यावर रोखलेली होती. आपल्याकडून या लोकांना काहीतरी हवंय आणि जोपर्यंत ते आपल्याकडनं मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हे ठार करणार नाहीत हा विचारसुद्धा दीपच्या मनात येऊन गेला. त्यातल्या त्यात तेवढंच काय ते समाधान. कॅप्टन, मी शौर्याची नेहमी कदर करत आलो आहे. 3 वर्षांपासून माझ्या हाताखाली काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला मी तुमचं उदाहरण देत आलो आहे. एखादा अधिकारी हवा तर तो कॅप्टन दीपसारखा हेच सांगत आलो आहे. तुझ्यावर मोठमोठी व्याख्यानं मी दिलेली आहेत. पण कॅप्टन, कितीही सामर्थ्यवान असला तरी माणसाच्या शक्तीला शेवटी मर्यादा असते. आजपर्यंत एकूण 4 वेळा तू आमच्या हातनं निसटलास. प्रत्येक वेळी फार मोठी हानी करून तू गेलास. प्रत्येक वेळी तुला नशिबानं साथ दिली, पण नशिबाला सुद्धा शेवटी मर्यादा असतात हे यावेळी तुझ्या लक्षात येईल. कॅप्टन दीप शांतपणे ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावरची रेषासुद्धा हलली नाही. त्याच्या मनात चाललेल्या संघर्षाची पुसटशी कल्पना समोरच्या अधिकाऱ्याला येऊ शकलेली नव्हती. खवळलेल्या स्वतःच्या मनावर इतका ताबा त्यांनी यापूर्वी कधीच मिळवला नव्हता. कॅप्टन, मी जे काही सांगितलं ते तू ऐकलंस. तुमचा प्रत्येक शब्द मी मनात कोरून ठेवलाय, दीपने तितक्यात शांतपणे उत्तर दिलं. कॅप्टन, तू मुस्ताक कॅम्पमध्ये आला तेव्हापासून मी चिंतातूर बनलो होतो. आपल्याला काहीतरी धोका आहे असं सारखं मला वाटत होतं. शेवटी तुला पकडण्याची योजना मला अंमलात आणायला लागली आणि त्या योजनेप्रमाणे तू आमच्या हाती सापडलास. तुला ठार करणं अगदी सोपं होतं हे तुझ्या लक्षात येईल. पण आम्ही तुला ठार केलेलं नाही, कारण तुझा काहीतरी उपयोग करून घेणं आम्हाला भाग होतं. शिवाय या कॅम्पबद्दल तुला काय माहिती आहे हे सुद्धा आम्हाला समजावून घ्यायचं होतं. कॅप्टन दीपनं त्या अधिकाऱ्याच्या मनातला हेतू ओळखला. आपल्यावर प्रश्नांचा भडीमार होईल याची जाणीव दीपला झाली. आपण नीट उत्तर दिलं नाही तर आपल्यावर कुठलाही प्रयोग करायला ही मंडळी मागे पुढे बघणार नाहीत याची खात्रीही त्याला झाली. आपल्या समोर बसलेला अधिकारी सामान्य दर्जाचा नाही. सहजासहजी त्या अधिकाऱ्याला गमवायला या कॅम्पमधल्या इतर अधिकाऱ्यांची तयारी होणार नाही हा सुद्धा विचार त्यांनी केला. हालचाल करण्याच्या दृष्टीने त्यांनी आजूबाजूला बघितलं आणि त्याच वेळी एक दार उघडून पैलवानी थाटाच्या 2 व्यक्ती आत आल्या. त्याच्या हातात लाकडी दांडकं होतं. ताकदीत आपण त्यांच्याशी लढू शकणार नाही याची खात्री त्यांना पाहता क्षणी दीपला झाली. हालचाल करण्याचे विचार त्याच्या मनातच जिरून गेले. कॅप्टन, हे तुलाच नेण्यासाठी आलेले आहेत. तो अधिकारी पूर्वीच्या थंडपणाने बोलला आणि तितक्यात शांतपणे कॅप्टन दीप उठून उभा राहिला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव उमटले नाहीत. कॅप्टन दीपला त्या दोघांनी दुसऱ्या बाजूनं त्या बराकीतून बाहेर काढलं. त्यावेळी मात्र कडाक्याची थंडी त्याला जाणवली. त्याचे कपडे त्या थंडीला तोंड द्यायला समर्थ होते. दुसरी जागा अगदी छोटी होती. त्या बंगलीवजा एकाच खणाच्या जागेवर मागे आणि पुढे असा 2 शिपायांचा पहारा होता. त्या ठिकाणी अधिक पहारा ठेवायची गरज भासली नव्हती, कारण दूरवर पसरलेल्या त्या कॅम्पभोवती 12 फूट उंचीचं तारांचं कुंपण होतं. 24 तास त्या तारांमध्ये वीज खेळवण्याची सोय करण्यात आली होती. कॅप्टन दीपला दाराजवळ नेलं जाताच पायरीजवळ उभ्या असलेल्या शिपायानं घाईघाईत दार उघडलं. दोघेही कॅप्टन दीपला आत घेऊन जाताच पुन्हा ते बाहेरनं बंद करण्यात आलं. बाहेरनं वाटलं तेवढी ती जागा लहान नव्हती.
आतली एक एक वस्तू बघून कॅप्टन दीपच्या अंगावर सरसरीत काटा उभा राहिला, कारण प्रत्येक वस्तू त्याच्या परिचयाची होती. कोणत्याही खंबीर माणसाला लोण्यासारखं विरघळवून टाकण्याचं सामर्थ्य त्या खोलीतल्या सामानात होतं. आपल्यावर नेमका कोणता प्रयोग सुरू होईल हाच विचार तो करत होता. कदाचित आपल्याला खोड्यात अडकवण्यात येईल, कदाचित शरीराचे हालहाल करता येणार नाही अशा काटेरी सापळ्यात आपल्याला अडकवण्यात येईल, हा विचारसुद्धा त्याच्या मनात एकसारखा घोळ घालत होता. एकाएकी काय झालं त्याला समजलंच नाही. आपला एक हात पकडला गेला केव्हा आणि आपण उचललो गेलो केव्हा हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही. हवेत उडालेला दीप दाणकन खुर्चीच्या मधोमध आपटला. वेळीच त्यांनी स्वतःचं डोकं सावरलं नसतं तर तो डोकं आपटून निश्चित बेशुद्ध पडला असता. शांतपणे तो कसाबसा उठून उभा राहिला. त्यावेळी तो बारकाईनं दोघांचेही चेहरे न्याहाळत होता. ताकदीनं ते दोघे वर चढत हे त्याला पटलं होतं. एकाएकी त्याला आपल्या पायातल्या बुटांची आठवण झाली. आपण दोघांनाही ठार करू शकू हे त्याच्या लक्षात आलं, पण एकाएकी त्यांनी स्वतःचं मन आवरलं. प्रतिकार करण्याची ही वेळ नाही याची त्याला खात्री झाली, कारण या दोघांनाही आपण ठार केलं तरी पुढचा प्रश्न मिटणार नव्हता. मार्ग सापडेल, आपण हत्यारबंद शिपायांच्या हातातून सहजासहजी निसटू यावर त्याचा मुळीच विश्वास नव्हता. आपला हुकमी एक्का इतक्या शत्रूच्या नजरेला आणायची त्याची तयारी नव्हती. ते दोघेही त्याच्याकडे झुंजीसाठी आणलेल्या बैलासारखे बघत होते. स्वतःला सावरून उभा राहिलेला कॅप्टन दीप मात्र शांत होता. कॅप्टन दीप घाबरून जाईल अशी त्यांची कल्पना होती. तो शांत राहिल्यामुळे दोघे जास्त भडकले. एक एक पाऊल टाकत त्याला उचलून फेकणारा पैलवान कॅप्टन दीपच्या रोखानं पुढं सरकला. कॅप्टन दीप इतकाच तो उंचीला होता, पण शरीरानं दुप्पट होता. त्याचं शरीर कमावलेलं होतं. कॅप्टन दीपपासनं तो 2 पावलांवर येऊन उभा राहिला. हल्ला करण्याच्या तयारीनं त्यांनी दोन्ही हात जय्यत तयारीत ठेवले आणि तीच वेळ कॅप्टन दीपनं साधली. नाहीतरी आपल्याला हे लोक बेदम चोपणार आहेत. आपल्याच हातचा प्रसाद त्यांना चाखायला मिळावा हा विचार त्यांनी केला. काय झालं हे क्षणभर त्या दणगटाला समजलंच नाही. आपल्या जबड्यावर घणाचा आघात झाला असा भास त्याला झाला. मागे धडपडलेला तो पैलवान स्वतःला सावरू शकला नाही, पण खाली पडता पडता मात्र त्यांनी स्वतःला सावरलं. आता त्याच्या नजरेत खून चढला होता. दुसराही पैलवान आपल्या साथीदाराच्या मदतीला आला. एकाएकी कॅप्टन दीपनं जबडा फाटलेल्या पैलवानाच्या दिशेनं झेप घेतली. ताडकन उजव्या पायाची लाथ त्याने त्या पैलवानाच्या कुशीत हाणली. तो पैलवान कळवळून गपकन खाली बसला आणि त्याचवेळी त्याच्या मानेवर उजव्या बाजूकडून भयानक आघात झाला. नकळत तो कळवळून ओरडला, उभ्या उभ्या खाली कोसळला, कारण त्याचवेळी त्याच्या कुशीत आणि मानेवर एका पाठोपाठ एक असे आघात होत राहिले. त्या आघातांचा वेग पैलवानाच्या कल्पनेत बसणारा नव्हता. कळवळून उभ्या उभ्या तो खाली कोसळला. आपली शुद्ध हरपली केव्हा हे सुद्धा त्याला समजलं नाही. श्रोते हो, हा होता गुरुनाथ नाईक लिखित रक्ताचा पाऊस या दीर्घ कथेचा दुसरा भाग. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.